श्री शंभू महादेव व ज्ञानेश्वर महाराज पादुका भेट सोहळ्याचे आळंदी येथे निमंत्रण। शेकडो वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या आळंदी ते पंढरपूर श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी भक्त शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेवाचे दर्शन घेत असतात। या पवित्र परंपरेला अधिक भक्तिमय आणि ऐतिहासिक स्वरूप देणारा श्री शंभू महादेव व श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका भेट सोहळा गेल्या 4 वर्षापासून शिखर शिंगणापूर पाटी नातेपुते येथे मोठ्या भाविक भक्तांनी साजरा केला जातो। या वर्षी हा पवित्र भेट सोहळा दिनांक 19 रोजी दुपारी 3 वाजता शिंगणापूर पाटी नातेपुते येथे संपन्न होणार असून या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आळंदी देवस्थान समिती व पालखी सोहळा समिती यांची आळंदी येथे प्रत्यक्ष भेट घेण्यात आली। यावेळी या भेट सोहळ्याची परंपरा सुरू करणारे श्री शंभू महादेवाचे पुजारी वीरभद्र कावडे, शिखर शिंगणापूर येथील वारकरी संप्रदायातील 17 वर्ष पायी वारी करणारे विनेकरी श्री मारुती शिंगाडे, शिंगणापूर महादेव देवस्थानचे मानकरी संतोष भोसले दांगट तसेच श्री माऊली नाईकिंदे यांनी आळंदी येथे जाऊन या पवित्र भेट सोहळ्याचे निमंत्रण सन्मानपूर्वक दिले। श्री शंभू महादेवानी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांच्या भेटीचा हा सोहळा भक्ती, परंपरा आणि वारकरी भावनेचा अद्वितीय संगम ठरणार आहे। या दिव्य सोहळ्यास वारकरी, भाविक व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंगणापूरचे पुजारी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं आहे। शिंगणापूर पाटी येथे शंभू महादेव व ज्ञानेश्वर महाराज पादुका भेट झाल्यानंतर पालखी सोहळ्याच्या वतीने भेट सोहळ्याची परंपरा चालू करणारे श्री शंभू महादेवाचे पुजारी वीरभद्र कावडे यांचा हार व श्रीफळ देऊन सन्मान केला जातो। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, बिदाल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।